हल्लीच्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये बरेच जण डिप्रेशनचे शिकार होत आहेत आणि यातून बाहेर पडण्यासाठी अनेक क्लासेस किंवा ॲक्टिव्हिटी मनोरंजन याकडे लोकांचा कल वाढला आहे। त्यात आता नवीन म्हणजे कराओके माईक सॉन्ग याची क्रेज सर्वांच्यामध्ये पाहायला मिळते आणि या क्रेजला व्यासपीठ देण्यासाठी पुढे आलाय तो गाता रहे मेरा दिल कराओके ग्रुप। या ग्रुपचा नुकताच दुसरा वर्धापन दिन संपन्न झाला। आज इंद्रप्रस्थ हॉलमध्ये गाता रहे मेरा दिल या ग्रुपने गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि या कार्यक्रमाला एकच गर्दी झाली आहे। पाहूयात या ग्रुपच्या सदस्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया। नाही, ग्रुप आम्ही लोकांना कधी विरंगुळा करण्यासाठी आम्ही सुरुवात केली पहिल्यांदा। आता धकाधकीचं जीवन आहे आणि मी मेडिकल फील्डशी रिलेटेड आहे। सगळे बघितलं पण ह्यातून ज्या विरंगुळा मिळतो आणि माणूस परत फ्रेश होतो। असाच करत करत आमचा ग्रुप वाढत गेला। भरपूर डॉक्टर आमच्या ग्रुपमध्ये आहेत, मेडिकलमधले आहेत, सामाजिक कार्यातले आहेत, LIC मधले आहेत। असे करत ह्या ग्रुपमध्ये मोठा होत गेला आणि आम्ही दर महिन्याला कार्यक्रम घेतो। त्यातून नवीन लोकही आता खूप जॉईंट होत आहेत आणि आम्ही आनंद सगळी यामध्ये घेत आहोत। तुम्ही काय सांगाल मॅडम? चांगला नावाजलेला ग्रुप होईल यात शंकाच नाही आणि हा एक आगळा वेगळा उपक्रम उत्तम सरांच्या डोक्यातून आला आणि त्यासाठी एक 3 टीम बनवले। ॲज अ फन म्हणून 3 टीम बनवले आणि त्यामध्ये दिवाणी, परवाने आणि मस्तानी अशा 3 टीम आहेत। यामध्ये दिवाणे जे आहेत ते जेंट्स आहेत आणि ते लेडीज गाणं गातील। आज परवानीमध्ये सर्व लेडीज आहेत, ते जेंट्स गाणं गातील आणि मस्तानीमध्ये आम्ही दोघी कॅप्टन आहोत आणि यामध्ये डुएटमध्ये पण असंच आहे वेगळे पण की लेडीजचा आवाज जेंट्स करतील, जेंट्सचा आवाज लेडीज करतील। असा खूप छान एन्जॉय करतो आहे आम्ही आणि मी स्वतः एक मेडिकल फील्डमधलाच आहे, औषध दुकानदार। तर सरांनी सांगितल्याप्रमाणे असे सगळे डॉक्टर लोक वगैरे यात आहेत आणि खूप छान ग्रुप आहे, मस्त एन्जॉय करतो आहे आम्ही। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव उत्तम सांगते। गाता रहे मेरा दिल हा आपला ग्रुप जो आहे तो 2 वर्षापूर्वी मेघा मॅडम यांनी चालू केला। मी कधीही त्यापूर्वी गाणं स्टेजवरती किंवा एखाद्या ग्रुपमध्ये म्हटलं नव्हतं। मला ज्यावेळी समजलं की मेघा मॅडमने असा ग्रुप एक कराओके सिंगिंग नवीन सिंगरसाठी चालू केला आहे, मी जॉईन झालो आणि जेव्हापासून मी जॉईन झालो तेव्हापासून दर महिन्याला आपल्याकडे विविध थीमचे कार्यक्रम होतात। सर्वजण मस्त एन्जॉय करतात। आज आमच्या ग्रुपची संख्या जवळपास 180च्या पार झालेली आहे आणि कोल्हापूरमध्ये बरेचसे ग्रुप आहेत कराओके सिंगिंगचे, पण आमच्या ग्रुपचं एक वैशिष्ट्य असं आहे की आमच्याकडे वयाच्या 30पासून वयाच्या अगदी 60-65 पार केलेले सुद्धा आमच्याकडं सभासद आहेत आणि आम्ही फक्त कराओके गाणी म्हणत नाही। तर आम्ही ज्यावेळी आमचा वर्धापन दिन दुसरा वर्धापन दिन झाला त्यावेळी आम्ही अगदी लहान मुलांच्या शाळेमध्ये ज्याप्रमाणे किंवा कॉलेजमध्ये असताना आम्ही ज्याप्रमाणे गॅदरिंग करत होतो तशा प्रकारचा आम्ही गॅदरिंगचा कार्यक्रम देखील आम्ही घेतला आणि तो आमचा एकमेव ग्रुप आहे की अशा प्रकारचे उपक्रम राबवतो।